पुण्याच्या परिसरात टाउनशिपचा विकास 20 वर्षापासून चालू आहे। 17.5च्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक समस्यांना तोंड देत मागील 20 वर्षापासून हा विकास फक्त स्वस्वार्थाचा चालला आहे। या सिटीच्या कॉर्पोरेशन कंपनी ही जे विकास करते आहे, या विकासामुळे गावातल्या विकासाची खीळ बसलेली आहे। पाहिलं तर सरकारी जागेवर बांधकाम दिसून येते। वड्या नाल्यांवरती त्यांनी नैसर्गिक स्वरूप बदललेले आहेत। तुम्ही वड्या नाल्यांवरती सुद्धा बांधकाम दिसून येतील। आज तुम्ही मॉलमध्ये गेला तर त्यांनी पाणटपऱ्या सुद्धा टाकलेल्या आहेत। परत जे जागा आपल्याला जाण्याकरता अति आवश्यक काही घटना घडली मोठी, फायर स्टेशनच्या वेळेस आपण पळायला जागा असती, त्याच्या सुद्धा दुकानं थाटलेली आहेत। संदीप दादा, 20 वर्षात जे टाउनशिप चालू आहे, त्या टाउनशिपचे कोणते प्रश्न तुमचे सुटले नाहीत ज्याच्यामुळे तुम्हाला आज आंदोलनाच्या पवित्रातून उठावं लागतंय? 2003-04 पासून टाउनशिपचे व्यवहार चालू झाले। त्याच्यानंतर 2006 मध्ये टाउनशिपचं प्रत्यक्षात विकास कामे चालू झाली। पण विकास कामे चालू होत असताना ग्रामस्थ आणि शेतकरी यांना टाउनशिपच्या प्रशासनाने, म्हणजे टाउनशिपचं प्रशासन म्हणा किंवा त्यांच्या डायरेक्टर बॉडीने जे आश्वासन दिली होती, ती आज 70 ते 80% आश्वासने पूर्ण झालेली नाही आहेत। कारण 10-20% आश्वासनं ती म्हणजे त्यांच्या हिताची जी आहेत तेवढीच आश्वासनं फक्त पूर्ण झाली। कारण आज मुलांच्या कामापासून असतील, मग शेतकऱ्यांच्या मुलांच्या कामापासून असेल किंवा ग्रामपंचायत, त्यावेळेस ग्रामपंचायत अस्तित्वात होती, त्यावेळेस ग्रामपंचायतला जी कामं करून त्यांनी आमच्याकडे लेखी आश्वासनं आहेत सगळी ग्रामपंचायतला दिलेली, की गावाला तुम्हाला पाणी पुरवठा आम्ही मुबलकपणे देऊ। आज आमचं एवढंच म्हणणं आहे की गावाला पाणी पुरवठा देत असताना तुम्ही काय पद्धतीने कामं आजपर्यंत केलेली आहेत त्याचा लेखाजोखा आमच्यापर्यंत आला पाहिजे। कारण पाणी पुरवठा जर म्हटलं तर गावाला 4-4 दिवसांनी पाणी मिळते, म्हणजे 4-4 दिवसांनी सुद्धा पाणी मिळत नाही। आणि आज इथं यांच्या फ्लशला सुद्धा कॉर्पोरेशनचं पाणी आहे। मग ही वस्तुस्थिती आजची, आज हे आमचं दुर्दैव आहे। कारण आज ज्यावेळेस व्यवहार होत असताना प्रत्येकाला, शेतकऱ्यांना ज्यावेळेस सांगितलं गेलं की तुमच्या मुलाबाळांना कामं दिली जातील, म्हणजे कुठेही दुजाभाव केला जाणार नाही, त्यानंतर केटरिंग कंपनी स्थापन करून महिलांना चांगला उद्योग दिला जाईल। भूषण दादा, तुमच्या मुख्य मागण्या काय आहेत? सगळ्यात त्रासदायक तुमच्या कोणत्या अडचणी आहेत? आता यामध्ये तर आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केलेली आहे। आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे विषय आपण टाउनशिपच्या ज्या अडचणीचे विषय आहेत ते तर आपण आता चर्चेत म्हटलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने जे टाउनशिपनी ज्यावेळी डेव्हलपमेंट होत होती त्यावेळी काही विषय करणं गरजेचं आहे की त्यांच्या टाउनशिप पॉलिसीमध्येच आहे की त्यांनी रस्ते डेव्हलप करणं आणि रस्ते डेव्हलप करून हे सार्वजनिक वाहतुकीसाठी खुले करणे। परंतु ह्यामध्ये उलटं करतात। आज 300-400 एकराची टाउनशिप डेव्हलप करत असताना चुकीच्या पद्धतीने एन्क्रोचमेंट रस्त्यावर करतात, 2-2 मीटर आतमध्ये येतात आणि तिथंच भिंत मारतायत। ही त्यांच्या दृष्टिकोनातून लज्जास्पद बाब आहे। कारण एवढी मोठी टाउनशिप होत असताना जर 2 मीटरचा विचार करत असाल तुम्ही तर ही शोकांतिक आहे आपल्या सगळ्या दृष्टिकोनातून। त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला, पीएमआरडी कडे पण दाद मागितली, महापालिकेकडे पण दाद मागितली, परंतु त्या माध्यमात पीएमआरडी आणि महापालिका त्यांची सँक्शनिंग अथॉरिटी वेगवेगळी असल्यामुळे त्यांची सगळी टोलवाटोलवीची उत्तर येत आहेत। त्यामुळे शेवटी रस्त्यावर उतरून आम्हाला न्याय मागण्याशिवाय पर्याय नाही राहिलेला। म्हणून आम्ही ठरवलं की बाबा हे जर विषय टोलवाटोलवीचे होत असतील आणि अधिकारी आपल्यावर टोलवाटोलवी विषय करून आपल्याला लगेच कळतं की कशा प्रकारे ते आपल्याबरोबर वागतायत आणि कशा प्रकारे ते अडचणीचे विषय त्यांनी बाजूला ठेवलेले आहेत। म्हणून आम्ही ठरवलं की बाबा या विषयामध्ये, आणि सिटीजनच्या बाबतीतला विषय असेल, म्हाडाच्या बाबतीतला विषय असेल, असे बरेच विषय आहेत की बाबा जे टाउनशिपच्या दृष्टिकोनातून आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहेत, असे सगळे विषय घेऊन आम्ही आता भविष्यामध्ये आंदोलन करणार आहोत। त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत। या आंदोलनाची अमोलदादा काय दिशा असणार आहे? तुमचं कसं स्वरूपाचं आंदोलन असणार? आम्ही या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो की यांनी जे सरकारी कार्यालयाची जी फसवणूक केलेली आहे त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाचा कसा गुन्हा दाखल होईल याकरता आम्ही पहिला प्रयत्न करणार आहे। कारण ह्याच्यामध्ये कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त किंवा तहसीलदार, मंत्रालयापर्यंत यांच्या फायली गेलेल्या आहेत। सर्वांनी त्याच्यावरती त्यांच्या स्वतःच्या सह्या केलेल्या आहेत आणि इथं बऱ्याच लोकांनी त्यांचे काही प्रॉपर्ट्या दिल्या नव्हत्या। असं असताना सुद्धा त्यांनी त्या प्रॉपर्ट्या कशा मंजुऱ्या दिल्या हे त्यांना आम्ही जाब विचारणार आहे। आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी फसवणूक केली आहे। आंदोलनाची दिशा काय? आंदोलन आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तिथनं जिल्हाधिकाऱ्यालयात जाणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयातनं विभागीय आयुक्त कार्यालयात जाणार आहे। त्याच्यानंतर आम्ही असं करणार आहे की यानंतर मंत्रालयात सगळ्या मंत्र्यांना, जे कोण मंत्री आहेत
तिथं वाचलेले महसूल मंत्री असतील, ज्या ज्या खात्याचे मंत्री असतील, नगर रचनाचे मंत्री असतील, त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत यांनी जे काही भ्रष्टाचार केलेले आहे, बेकायदेशीर कृत्य केलेले आहे, हे सर्व त्यांच्या निदर्शनात आणणार आहे आणि त्यांच्यावरती कशा फौजदारी स्वरूपाची कारवाई होईल याकरता आम्ही मंत्रालयातच जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आणि त्यानंतर हायकोर्टात सुद्धा आम्ही PIL आणि रिट मध्ये सुद्धा जाण्याची तयारी दाखवलेली आहे. पुण्याच्या परिसरात टाउनशिपचा विकास 20 वर्षापासून चालू आहे. 17.5च्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक समस्यांना तोंड देत मागील 20 वर्षापासून हा विकास फक्त स्वस्वार्थाचा चाललाय. या सिटीच्या कॉर्पोरेशन कंपनी ही जे विकास करते आहे, या विकासामुळे गावातल्या विकासाची खीळ बसलेली आहे. संदीप नाना, नक्की मागील 20 वर्षापासून तुमचे कोणते प्रश्न जे सोडवायचे राहिलेत? मागील 20 वर्षापासून ग्रामस्थांचे आणि शेतकऱ्यांचे हे जे प्रश्न आहेत की 2006-07 मध्ये आमची ज्यावेळेस मोठी मीटिंग झाली होती त्यावेळेस टाउनशिप प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासनं पण दिली होती. त्याच्या मीटिंगचे सगळे मिनिट्स आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये जी आश्वासन दिली होती की सगळ्या सर्वसामान्यांच्या शेतकरी मुलांना कामं दिली जातील किंवा केटरिंग कंपनी स्थापन केली जाईल. ज्या लोकांनी जमिनी दिल्या नाहीत त्यांच्यावर अन्याय केला जाणार नाही. त्यांच्या पद्धतीनेच ते जमिनी ज्या पद्धतीने जॉईंट व्हेंचरला जमिनी लोकांनी दिल्या त्याच पद्धतीने ह्या ज्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे जमीन राहिलेल्या आहेत त्यांचा अन्याय होऊ न देता त्यांचा व्यवहार केला जाईल. पण प्रत्यक्ष आपण पाहिलं तर तशी कुठलीही गोष्ट आजपर्यंत टाउनशिपने पाळली नाही. ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या नाहीत त्या जमिनीवर आता DP प्लॅनमध्ये त्याच्यावर आरक्षण टाकलेली आहेत. म्हणजे जमिनी बळजुबरीने घ्यायच्या हिसकावण्याचा हा प्रयत्न असल्यामुळं आज DP प्लॅनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर फक्त टाउनशिपला जमीन दिली नाही त्या शेतकऱ्यांवर बरं आरक्षण पडलं. हा जाणून बुजून हे जाणून बुजून झालेला म्हणजे हा घोडसाळपणा आहे. कारण शेतकऱ्यांनी ही जमीन तुम्ही बळजुबरीने घ्याच म्हणली पाहिजे किंवा आमच्या जमिनी तुम्ही आता घ्या, आमचा काही इलाज नाहीये कारण आमच्या याच्यावर आरक्षण पडलेलं आहे. तर ही मेंटॅलिटी जे शेतकऱ्यांना जे डोक्याची खेळतात ते तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. या ठिकाणच्या मागील 20 वर्षापासून टाउनशिपचा विकास चाललाय, पण तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांवरती मात्र अन्याय होतोय. बाजूलाच मगरपट्ट्यासाठी एक सिटी उभी राहते जिथं भूमिपुत्रांना बरोबर घेऊन विकास साधला. इथं मात्र ते स्वतःच्या स्वार्थासाठी विकास करतायत आणि सर्वसामान्यांच्या वेटीस धरतायत. अनेक वर्षापासून नाना तुम्ही फॉलोअप घेताय, पत्रव्यवहार करताय, तरी तुम्हाला न्याय मिळत नाही. कोणते मुख्य प्रश्न आहेत की ज्याच्यावरती तुम्ही इतक्या दिवसापासून लढा दिलात, यश मिळालं नाही? कारण काय? आता जर पाहिलं तर सैनिक सिटी म्हणून आहे, तिथं सर्व मिलिटरीची लोक आहेत, देशाकरता लढणारी लोक आहेत. या लोकांची सुद्धा या आमनोरा सिटीनी अनिरुद्ध देशपांडेंनी फसवणूक केलेली आहे. तसेच याच्या वर्षी बऱ्याच पासून आंदोलन करताय, पत्रव्यवहार करताय, न्याय का मिळाला नाही तुम्हाला? न्याय म्हणजे ते अधिकारी जे आहेत, जिल्हा अधिकारी कार्यालयातले जे अधिकारी असतील, जे मंत्रालयातले जे कोण मंत्री असतील, हे यांना सामील असल्यामुळेच या विषय यांच्यावरती कारवाई होत नाही. आणि आज जर त्यांच्या DPला पाहिलं तर सर्व मंत्र्यांचे फोटो असतात, मुख्यमंत्र्यांचे फोटो असतात. आपण पहा त्यांचा DP जर पाहिला तर DP वरती मग जर मंत्रीच त्यांच्या बरोबर असतील, जर सरकारी अधिकारीच त्यांच्या बरोबर असेल तर कारवाई कशी होऊ शकते? म्हणून तर आज आम्ही मंत्रालयात आंदोलन करणार आहे. तसंच जिल्हा अधिकाऱ्यालयापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जाणार आहे. सर्व लोक आमच्या बरोबर आहेत, सिटीजन आहेत, तसेच शेतकरी आहेत आणि ग्रामस्थ सुद्धा आहेत. या ठिकाणी मंत्री, शासकीय अधिकारी हे सगळे विकले गेलेले आहेत आणि इथल्या भूमिपुत्रांवरती तो आवाज दाबला जातोय, त्यांचे अधिकार हिरकावले जात आहेत. म्हणून आज तुमच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे? आता सर्व शेतकरी, ग्रामस्थ आणि सिटीजन आमनोराचे आम्ही एकत्र येऊन आज बैठक घेतलेली आणि त्या माध्यमातून पुढची दिशा आम्ही ठरवतोय. आगामी काळामध्ये जे आमचे विषय पेंडिंग आहेत आणि जे आमच्यावरती अन्यायकारक विषय झालेले आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी आम्ही न्याय मागणार आहोत. आणि त्यासाठी आता नानांनी आणि संदीपनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याचं नियोजन करतोय की जिल्हाधिकारी कार्यालयापासून विभागीय आयुक्तांपर्यंत आपण मोर्चा काढणार आहोत. त्यातून पण जर हा विषय सुटला नाही तर भविष्यामध्ये मंत्रालयाच्या दारामध्ये जाऊन आम्ही बसणार आहोत. त्यामध्ये या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी पण आम्ही या संदर्भात भेट घेऊन आम्ही सर्व निवेदन देणार आहोत, सविस्तर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि ज्या ज्या गोष्टी अन्यायकारक आमच्या शेतकऱ्यांवर झालेल्या आहेत त्या गोष्टी आम्ही त्यांना प्रकर्षाने सांगणार आहोत. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रासाठी, हक्कासाठी ते लढतायत, परंतु
टाउनशिपच्या नावाखाली मागून 20 वर्षापासून स्वतःचा विकास साधतायत, मात्र स्थानिक भूमिपुत्र आणि तिथल्या शेतकऱ्याला वंचित ठेवलं जात आहे. हा आवाज सरकारच्या दरबारी पोहोचणार का आणि सरकार जागं होणार का, हा प्रश्न इथं अनुत्तरित राहिला आहे. मी कॅमेरामॅन संदीप घुलेसह तुषार पायगुडे, ॲमोनोरा सिटी, पुणे. पुण्याच्या परिसरात टाउनशिपचा विकास 20 वर्षापासून चालू आहे. 17.5च्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक समस्यांना तोंड देत मागील 20 वर्षापासून हा विकास फक्त स्वस्वार्थाचा चाललाय. या सिटीच्या कॉर्पोरेशन कंपनी ही जे विकास करते आहे, या विकासामुळे गावातल्या विकासाची खीळ बसलेली आहे. हे विषय होत असताना अनेक गोष्टींमध्ये आपण विचार करणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने काही काही मुद्दे मानतील, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. सुरुवातीला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आलात, ग्रामस्थ, सर्व आमदार, सिटीजन्स आणि शेतकरी आणि आपल्या भागातील सर्व रहिवासी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी स्वागत करतो आणि थांबतो. ठराविक काळापर्यंत आपल्याला ते चालू ठेवण्यात आलं, काहीतरी गोष्टी झाल्या आणि ठराविक गोष्टी होऊन त्या बंद झाल्या. हे असं होतं कामा नये, कारण शेवटपर्यंत जर एखाद्या शेतकऱ्याला जर आपण एखादा रोजगार दिला तर तो कायमस्वरूपी रोजगार द्यायला पाहिजे, कायमस्वरूपी त्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भावना पाहिजे. परंतु आज आपल्याला गरज आहे म्हणून आपण त्यांना फक्त जवळ केलं आणि गरज संपली की आपण फेकून दिलं, असं होतं कामा नये. आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या आंदोलनामध्ये खूप प्रमाणात झालेल्या आहेत. आपल्याला ज्यावेळी त्यांना गरज लागते त्यापर्यंत तो जवळ घ्यायचं.